टाईपचा फरक आहे. मग मोठं कोण होतं, कस्टमर का डीलर? तर निश्चित डीलर मोठे होतात, पैसे मधले लोक मिळवायला लागलेत, ब्रोकर लोक मिळवायला लागलेत. मग आज आपण हा विचार करायचा की जर समजा वेल्फेनं हे 70% जे प्रॉफिट मिडल मन लोकांना जे वाटलं जातं तेच जर समजा तुम्ही आमच्या काही पॅकेजमध्ये आला, जर समजा तुम्ही एक स्टँडर्ड पॅकेजमध्ये जर आला तुम्ही, तर त्या पॅकेजमध्ये तुम्हाला डायरेक्ट डिस्काउंट 50% ऑफ मध्ये प्रोडक्ट भेटू शकतात. म्हणजे आत्ताच्या ऑफरनुसार एकदम बेस्ट ऑफ द बेस्ट. म्हणजे एक 100 रुपयाची वस्तू 30 रुपयाला बनते, पण ती 70 रुपयामध्ये वाटण्यामध्ये जातात. पण तेच जर आपण आजपर्यंत कस्टमरच्या ऐवजी जर समजा डीलर बनलो, डिस्ट्रीब्युटर बनलो, तर ते प्रोडक्ट चान्स आहे आपल्याला 50% ऑफने घेण्यासाठी. म्हणजेच 100 रुपयाची गोष्ट तुम्हाला फक्त 50 रुपयाला मिळू शकते. तर जाणून घ्यायचंय आपल्याला वेल्फे कंपनीचे काही पॅकेज, काही प्लॅन, जे सिलेक्टेड प्लॅन की ज्याच्या माध्यमातून आज वेल्फे मधील खूप सारी लोक चांगले पैसे मिळवत आहेत. चला ठीक आहे, आपण बघूया पुढच्या पद्धतीनं प्लॅन कोणते आहेत. आता जर बघितलं तर ह्या प्लॅन मध्ये सुरुवातीचा जो आपल्याकडे बेस्ट ऑफ द बेस्ट प्लॅन आहे, तर त्याच्यामध्ये आपण एबीसी कॅटेगरीने जाऊया. सर्व लोकांना फिरून काम करायला जमणार नाही, काही लोक घरात बसून काम करतील, काही लोक फिरून काम करतील. आपण थोडंसं बघूया की ज्याच्या माध्यमातून आमचं पहिलं ए पॅकेज आहे की ज्या पॅकेजमध्ये जर बघायला गेलं तर डीलर प्राइस 1,00,000 रुपये, 1,00,000 रुपयाचे डीलर प्राइसचे प्रोडक्ट जर बघितलं तर त्याच्यामध्ये एमआरपी न त्या प्रोडक्टचं व्हॅल्युएशन 2,00,000 होईल. म्हणजे 1,00,000 रुपये कंपनीच्या अकाउंटला भरल्यानंतर 2,00,000चे प्रोडक्ट भेटतील. आज 1,00,000चे प्रोडक्ट 2,00,000 रुपयाला त्याला एमआरपी न त्याचे होणार आहे. म्हणजे त्याला निम्म्या किमतीत प्रोडक्ट मिळाले. त्याचे जे पीव्ही आहेत, हे पीव्ही त्याला आहे 5,000 आणि स्पॉन्सर इन्कम जो आहे तो आहे 10,000. बघा थोडंसं जर बारकाईने बघितलं तर क्लिअर करण्यासारखं आहे. हा आमचा ए पॅकेज आहे, ज्या पॅकेजमध्ये 1,00,000 रुपये भरल्यानंतर त्या व्यक्तीला 2,00,000 रुपयाचे प्रोडक्ट भेटतात. म्हणजे 50% ऑफला त्याला कंपनीनं 5,000 पॉइंट केले आणि 10,000 स्पॉन्सर इन्कम केला. एकदम क्लिअर आहे. ज्याच्यामध्ये काहीच विशेष असं काही नाही. 1,00,000ला 2,00,000चे प्रोडक्ट, 5,000 पॉइंट आणि 10,000 स्पॉन्सर इन्कम. आता दुसरं जे आमचं पॅकेज आहे की दुसरं पॅकेज आहे डायरेक्ट 60,000 रुपयाचं. म्हणजे डीलर प्राइस 60,000, कंपनी त्या व्यक्तीला 1,20,000 रुपयाचे प्रोडक्ट देते. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीची कॅपॅसिटी 1,00,000 भरायची नसेल तर 100% त्याला 60,000 रुपयामध्ये पण सेम बेनिफिट देऊ शकतो. इथं जर बघितलं तर कंपनीने सर्वांसाठी एक बेस्ट पर्याय केलेला आहे. तो सुद्धा इथं 5,000 पॉइंट दिले. म्हणजे सेम 1,00,000 इतकेच पॉइंट दिलेत आणि स्पॉन्सर इन्कम सुद्धा 5,000 केलेला आहे. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तिसरं पॅकेज की ज्या पॅकेजमध्ये जर बघितलं 1,00,000चा बेनिफिट सेम 60,000ला केलाय, तोच बेनिफिट सेम 40,000 रुपयाला केलाय. म्हणजे 40,000 रुपयामध्ये कंपनी तुम्हाला देणार आहे 80,000 रुपयाचे प्रोडक्ट आणि त्याला पीव्ही केलेला आहे 3,000. जर बघितलं त्याचे पॉइंट्स 3,000 आहेत, पण त्याला स्पॉन्सर इन्कम केलेला आहे 3,000. म्हणजे बघितलं तर एबीसी ही कॅटेगरी जी आहे ही कॅटेगरी बेस्ट कॅटेगरी आहे. एबीसी ही कॅटेगरी जी आहे एकदम जर बघितलं तर ही एक बेस्ट कॅटेगरी आहे, ज्यांना इन्कम करण्यासाठी बेस्ट कॅटेगरी जर बघितलं आपण तर 100% ह्याच्यामधून सुरुवात करू शकता. आपण याच्यामध्ये जर बघितलं तर ही बेस्ट कॅटेगरीमध्ये त्याच्यानंतर समजा काही लोकांना काम करायचं आहे पण त्यांच्याकडे पैसे नाहीयेत. म्हणजे 1,00,000 रुपये पण नाहीयेत, 60,000 पण नाहीयेत, 40,000 पण नाही. कारण या लोकांना काय होणार आहे, डायरेक्ट जे किंमत 100 रुपयाचं आहे ते 50 रुपयामध्ये मिळणार आहे. म्हणून एबीसी कॅटेगरी ही बेस्ट कॅटेगरी आहे, ज्याच्यामधून आपण चांगले इन्कम करू शकतो. पण मला काम करायचंय पण आता मी तेवढे अफोर्डेबल नाहीये, आता तेवढे माझ्याकडे पैसे नाहीयेत. मग आज मी काम काय करू शकतो तर त्याच्यामध्ये ऍडव्हान्स पेमेंट करून किंवा थोडी अमाऊंट भरून मी पैसे मिळवून मी ह्या पॅकेजमध्ये कन्व्हर्ट होऊ शकतो, टॉपअप होऊ शकतो. त्याच्यामध्ये कंपनीनं जी पॅकेज केलेलं आहे तो पॅकेज आहे डी पॅकेज. ज्या पॅकेजमध्ये सर्वसाधारण बघितलं तर फक्त 15,000 रुपयामध्ये ती व्यक्ती इन होऊ शकते. फक्त 15,000 रुपयामध्ये ती व्यक्ती इन होऊ शकते. एमआरपी न त्या व्यक्तीचा सर्वसाधारण जर बघितलं तर 24,000 रुपयाचे प्रोडक्ट भेटणार आहे.
सर्वसाधारण 24,000 रुपये प्रोडक्ट भेटणार आहेत. त्याच्यासाठी कंपनीनं PV 1,000 केलेला आहे आणि स्पॉन्सर इन्कम जो आहे तो सुद्धा 1,000 केलेला आहे. आता मी तुम्हाला का सांगायला लागलो हे की ज्याच्यामध्ये 15,000ला 24,000चे प्रोडक्ट, 1,000 पॉइंट आणि 1,000 स्पॉन्सर इन्कम. आता आपल्याला काम काय करायचं की थोडंसं आपण काम काय करूया की ABC कॅटेगरी नंतर एक D कॅटेगरी आहे की ज्या कॅटेगरीमध्ये जर बघितलं तर 15,000 रुपये ही मिनिमम अमाऊंट आहे. त्यातून पण एखाद्या व्यक्तीला समजा 15,000 पण शक्यच नाही झाले, आपल्या कंपनीचं पेआउट हे 1,000 रुपयानंतर होतं. आपल्या कंपनीचं पेआउट हे 1,000 रुपयानंतर त्या व्यक्तीला मिळण्यासाठी पात्र होतो. पण समजा त्यातून एखादी व्यक्ती घसरली, एखाद्या व्यक्तीचं मेडिकल प्रॉब्लेम असेल तर त्याच्यासाठी कंपनीनं E फॉर इमर्जन्सी पॅकेज काढलेलं आहे. इमर्जन्सी पॅकेज की ज्या पॅकेजमध्ये फक्त त्याला 7,500 रुपयाचं ऍडजस्टमेंट करायचं आहे. 7,500 मध्ये सर्वसाधारण त्याला 11,000 रुपयाचे प्रोडक्ट भेटतील. सर्वसाधारण त्याला 11,000 प्रोडक्ट भेटतील. त्याचे पॉइंट्स 500 होतील आणि त्याच्यानंतर त्याचा इन्कम जो आहे हा स्पॉन्सर इन्कम 500. पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे हे इमर्जन्सी पॅकेज आहे. याच्यामध्ये नंतर आपल्याला काही दिवसानंतर पेमेंट भरून आपल्याला 1,000 इन्कम साठी पात्र व्हायचं आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाचं ABC कॅटेगरी ही बेस्ट कॅटेगरी आहे आणि ही जी D आणि E ही जी कॅटेगरी जी आहे ही नॉर्मल कॅटेगरी आहे की ज्या नॉर्मल कॅटेगरीनं सुद्धा तुम्ही आपल्या ह्या सिस्टम मध्ये येऊ शकता, ह्या सिस्टम मध्ये येऊ शकता. आता आपल्याला काम काय करायचं आहे जर बघितलं तर त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला एक फायदा काय होणार आहे तर समजा आपण सुरुवात करायची, आपल्याला प्लॅन समजून घ्यायचा असेल तर आपण विचार करूया D फॉर एक बाबा डीलर कॅटेगरी. म्हणजे मिनिमम सर्वच लोकांना नाही शक्य झालं तर आपण D कॅटेगरीमध्ये मिनिमम 1,000